3 बार मी बायकोला आवाज देईन. जर बायकोना मा आवाज दिला, मा मागा आवाज दिला तर बायको मई. बरोबर आहे. एक काम करा सरपंच, आपण दोघं त्या बायला लांब बसू, ह्या दोघांना आवाज द्यायला. पहिले ह्यानी 3 आवाज दिल्या बायको आली तर ह्याची, दुसऱ्यांदा 3 आवाज आंधळ्याने दिल्या बायको आली तर आंधळ्याची. हा, आणि ह्या दोघांनी बी आवाज देऊन जर बायको नाही आली तर बायको ग्रामपंचायतची. हो पाटील असं करू नका, पण तुम्हाला सांगत होतो, तुम्ही सांगा. काय नवऱ्याचा झालं? आवाज ऐकलं तर बायको आवाज देईल का हा, नाही? मग ती सांगतो ना, दोघांना दोघांनी आवाज दिल्या आली, ती नाही आली तर मग पुढचं आम्ही बघतो. बरोबर आहे ना तुम्ही? हा, लांब जाऊन बसा. पहिला आवाज कोण देतय? मी आवाज देतो. बर ठीक आहे ती. ए अरे बायको मैया, तू कायला डोक्याला येतो? नाही तर तुला आता जिडून जायला लागल. हा, जीवन मारितो इकडे. बायको मैया मई या तुला मी सांगतो पै, तुला सांगतो, जर नाही बायको मला भेटली ना, आपला बी नाव दुसरं ठेवू. खर्च करायला लागतो माहित का? भांडणं नका करू. मी असताना भांडणं करताय काय? तुम्ही पाहा ना पाटील सरपंच, आणि तुमच्या समोर जर मला तो असा करतोय. भांडण करू नका रे. तुमचं जसं ठरलंय ना, तो आवाज दिला, 3 आवाजात जर आली हो दिली तर तुझी बायको, आणि 3 आवाजात नाही आवाज दिला तर तुझी बायको नाही. हाय का? पहा बरं का, देतो आता पुरावा. देऊ का? देवा समोर रे आंधळ्याच्या पत्रात मारामारी कर नका, आवाज आहे तिकडून. ती देवाची भक्ती करताय, तो आवाज आहे. विठ्ठला पांडुरंगा, तुला दर्शनाला आलो नाही, काय घडलं? पापी हा सगळा, मा पाप केलं ते. आवाज आहे, पहिला आवाज आहे. आवाज आहे, आवाज आहे. आवाज आहे. आला तुला उबेड फुटत असतील आता तुला. पहिले देव तो नाही, तो देवाना काम केला. अरे देवही बजाव लागतो. अरे देवाय हो, पंढरपुरातल्या ह्यो देवच्या देवाच्या मोकांडी, ते देवच्या देवाच्या मोकांडी एवढ्याला तुम्हाला सांगतो, जोडून आता ओम केली. आवाज आहे, आवाज आहे, आवाज आहे. आता एकच राहिली. अरे वारीला येतो आणि बोंबलाची चटणी खातो. देव पै पै आता. पहिला का म्हणजे 5 सरपंच काय झाला? दिला का तिनं आवाज? आता तो आवाज दे. ए मला सांगा ना, तुम्ही आवाज दिला का तिना? नाही ना. नाही दिला. आता कायला पुढचा बोलायला लागत येते? आता दोघांमध्ये आमचा भांडण. आवाज दे सांगितलं, आम्हाला पुढचं नको शिकू. न्याय आम्ही करतो का तू करतो? असं करतो का? पुढे आवाज दे. बरोबर सरपंच पाटील, तुम्ही काही चिंता करू नका. हा. बायकोचं नाव सुद्धा देवासारखं ठेवले मी. ठीक आहे, ठीक आहे. आता हा म्हणतो मनोरमा म्हणजे काय इंद्राच्या दरबारातून आणले नाही रे. तू तिकडे बसतो, तू झालंय ना आता, त्याला मी बोलतोय ना, दे आवाज. अगे लक्ष्मी, बस तिकडे, एक झालंय बस. नाहीतर लय मारीन. त्याला तिकडे खाली बस. पाटील तुम्ही सांगा बरं काय? अरे मला कुठं मारतोय तू? तुम्ही कायला मध्ये येतात त्याचा मी डोक्यात फोड. आवाज दे, आवाज दे. अगे लक्ष्मी, ए खाली बस. 2 झाल्या. अगे लक्ष्मी, पुढे गेली तिकडे माणसाला दिलाय चंद्रबागेत फिरू नको. लेकवर बांधता येतात बर का? पाटील काय भानगड झाली? नाही, आंधळा खरं बोलतो. आता खरं बोलतोय, आता याचीच माहिती. मंडळी मला काय आता वाटतंय? तुम्ही लक्ष ठेवा, याला जर नाही असा घरी पाठवला. मला काय वाटतंय माहित आहे का? त्या आंधळ्यानं त्याच्या बायकोने जोडीला कोण नसेल म्हणून ह्याला आणलं. अरे बाबा, तसं ह्याला काय वाटतंय, मला डोळे येत म्हणून आंधळ्याला फसवावं. पण त्याला कुठं माहित आहे, पंढरपुरात सुद्धा न्याय होतो. आशीर्वाद 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 असो. सरपंच त्याला विचारा आजपर्यंत किती जणांना शेंड्या लावल्या म्हणावं. अहो त्यानं लय मला हानीत मारीत आणि अरे बाबा. आणि बायकून उभारायला लागलाय तुम्ही. आता काय सांगता तुम्हाला? होय, आतापर्यंत कुणाला फसवलंय असं? आ? कुणाला फसवलंय? सरपंच तुम्ही बाजूला व्हा, एका डोक्यात फोडतो. मारामारी नका करू, मारामारी नका करू.
इथं पंढरपुरात मारामारी करायची नाही. आपण काय सांगता तुम्ही हा? सांगा ना. एवढा खर्च मी लग्नात केला बायकोसाठी. हा देव केलं. तुम्हाला सांगतो देवाने इंडलो 1 रुपया गोळा केला हा. बायको केली. हा हराम कोण म्हणतो का मै बायके. नाही बरोबर. कारण आंधळ्या पांगळ्यानंतर एकतर बायको लवकर देत नाहीत आणि एकतर त्याला बेचाऱ्याला नशिबाला भेटली आणि खोटं बोलतोय. काय रे हराम खरा, लाज वाटत नाही? यांच्या सगळं फिरा येतो त्यांचीच बायको सोडून येतो काय? हा काय अक्कल आहे का नाही तुला? तुम्हाला खरं सांगू का आई बा. अरे अहो बायको करायला तसा तुम्हाला सांगतोय पा. पुराडे पण येते का दांडा तसं नाही ना. हे बरोबर आहे. भावलात आहे का तो? मग मला सांग. तो आहे का काठीमध्ये तो असा डोका फोडील. तुझ्या किरडीचा बाबू हाचायला तुला गेलं चौका या चौकाच्या खाद्यावर तुला. शिव्या देऊ नको इथं पंढरपुरात. देवाच आहे इथं शिव्या देतो काय? पंढरपूर आहे, इथं शिव्या द्यायचं भांडणाचं हा? काम नाही. पाटील तुम्ही एक करा. काय? पाटील एक काम करा. काय? त्याला ज्याला टाका ज्याला हात तिकडच मरू द्या. तेच कर. आणि याला कडे तिकडं घाण्यामध्ये ए तू ग बघ भावलात आहे का तू? काय करायचं आम्ही बघ. काय मारामारी नाही तिकडे हो तिकडे कोपऱ्यात. आता आम्ही खडकीला जाणार परत पंढरपुरातून. करा का तुला? बायको माझी तू खोट बोलतोय. ती बाई सांगती ना नवरा कोण आहे ती. तिला इशारा करू. हा बरं आंधळ्या मी काय म्हणतोय हा. एवढं पाटील हे बघा लय लांबण लावण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला खरी गोष्ट सांगते. मी सांगतो थांब तू थांब. हा, या इकडे या. तेवढं सांगा. मी सांगतो बरोबर. तेवढं हे सांगा. पहा मंडळी खरी गोष्ट सांगतो. प्रत्येकाच्या परपंचात असं चालू आहे. काय झालं? म्हणून या कसा लोकांनी कळावा म्हणून आम्ही या तुम्हाला थोडा कलेच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही मला एक सांगा. बाई घरी राहते नवरा इकडून तिकडून आला का कुठं गेली होती? आता ती दिवसभर बिचारी पोरांचा कामधंदा करते. पोरांचे कपडे असतील जेवण असेल काही गुराज वासर असतील शेताचे काम असतील. हा गेला राजूरा ती कोणाला का काय केलाय तो झाला का? म्हणजे ह्या अशा गोष्टी तसा याचाही झालाय. आता मी आंधळा माणूस याच्या संग आलोय मग यांना मला पंढरपुराने यावा का नाही? आता बाईला सारखा तू कायला मागं चालतं कायला पुढे चालते कायला ते सगळं बोलतंय तू तिकडे बसू नको. याच्या पोटात ऐकवर शनिवार सारखं चालत म्हणून याला द्यावा असा वाद होता ठेवलाय काय ठेवलंय म्हणून. अरे बायको तुझीच आहे फक्त तू डोळे उघड्या करता मी असं सांगत होता तिला. म्हणून पाटील तुझ्याची काही नाही बायको त्याचीच आहे माझ्या मनात त्याच्या आणि काही काळा पाप नाही. अरे ती बहिणी सारखी आहे मला कळला का तुला? आणि तुला नसतं नाही लागत ना तर बहीण काय मला जड नाही झाली. मी अशी घेऊन जायला सांभाळी. अरे आका गावगाव भीक मागल तरी तिला जगीन मी. कळला का तुला? एवढा थंड कड असून डोळा असून तुला लाज वाटाय पाहिजे. हा? बायको अरे माझी अरे बायको तुझी आंधळ्याने आम्हाला सांगितलंय. पण मला सांग परपंचा बाया माणसावर जर शेक घेतला आणि सारखे भांडणं केले बायको राहील का? पण ती बिचारी लक्ष्मी आहे. तू एवढी तकलीफ देऊन सुद्धा तुझ्या पैसे राहिली. अरे बाबा परपंचात शेक घेऊन भांडणं करून काय परपंच होतो का? तिथनं पुढं पुण्याकडून एखाद्या संग बोलली तर लगेच म्हणते तू भांडणं करतोय. तशी भांडणं करून काय होतं? अरे बोलल्याने सगळं होत नाही. घरात शेजा पाजाऱ्या सगळ्या बोलून राहावं लागतं. तिथनं पुढं अशी भांडणं बिंडणं करू नको. आणि त्या आंधळ्यांनी सांगितलंय तो काय नवरा बिवरा नाही. तुझ्या बायकोनं त्याला राखी बांधली भाव बांधलाय त्यामुळं त्यानं तिला मदत केली. तिथनं पुढं असं नको करू. कारण परपंच म्हणजे गाडीचे 2 चाक असतात. दोघं नवरा बायको व्यवस्थित असले तर परपंच व्यवस्थित. पाटील हो पाटील तुम्ही सरकारने तर याच्या मनला दांडा हानी तुम्ही आता. दादा एक काम करा मंडळी इथेच होत नाट्याची कामगिरी संपली. जय हिंद जय महाराष्ट्र. पांडुरंगा